अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. भाजपा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर भाजपने शिंदेच्या सेनेला बाजूला ठेवून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत गेले आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक शिंदेच्या सेनेकडे गेले. सोमवारी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीत शिवसेना महायुती आघाडीचे सदाशिव पाटील जिंकले. त्यामुळे नगर परिषद आवाराबाहेर जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सदामामा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते संतापले अन बघता बघता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाची मनाई. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला. महानगरपालिका निवडणुकीनंतर आता 125 जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत दिली माहिती. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 16 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारीला अखेरचा दिवस असणार आहे, तर 22 जानेवारीला अर्जाची छाननी होणार आहे. 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आणि 125 जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार. या निवडणुकीत 12 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. युवा सेना प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथे मुंबईसाठी प्राण अर्पण करणाऱ्या 107 हुतात्म्यांना अभिवादन केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून सीमेवर करडी नजर ठेवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे. सीमेपलीकडे सध्या 8 दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 15 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या आर्मी डेच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 13 जानेवारी रोजी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे पार पडलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेदरम्यान देशाच्या अंतर्गत सीमावर्ती सुरक्षेवर सविस्तर माहिती देण्यात आली. लष्कर प्रमुखांनी यावेळी सांगितले की सध्या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमापलीकडे 8 दहशतवादी प्रशिक्षण तळ कार्यरत आहेत. यापैकी 2 तळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ तर 6 तळ LOC जवळ आहेत.